वेलकम स्टुडंट. या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल हा पॉईंट बघूया. तर कॉर्डची सर्कलमध्ये कॉर्डची एक प्रॉपर्टी आहे. तर ती नेमकी काय आहे ती बघूया. त्याचं स्टेटमेंट इथं आहे, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. समजा ही जर प्रॉपर्टी आपल्याला समजायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे सर्कलचं सेंटर घेऊया. समजा त्या सर्कलचं सेंटर ओ आहे आणि इथे एक कॉर्ड आहे ए बी. ओके, ए बी ही कॉर्ड आहे. तर स्टेटमेंट काय आहे, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. सर्कलच्या सेंटर पासून आता इथे सेंटर कोण आहे, ओ. ओ पासून जर काय केलं आपण इथे परपेंडिक्युलर टाकला, परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. तर तो जर परपेंडिक्युलर टाकला तर तो ही जी कॉर्ड आहे कॉर्ड ए बी, त्या कॉर्ड ए बी ला काय करतो, तो बायसेक्ट करतो. काय करतो, बायसेक्ट. बायसेक्ट म्हणजे काय, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो. ओके, तर समजा परपेंडिक्युलर ओपी आहे. पूर्ण एबी ची लेंथ जर समजा 12 सेंटीमीटर असेल. ओके, पूर्ण एबी ची लेंथ 12 सेंटीमीटर असेल तर हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे इथे एपी किती असेल, त्याच्या हाफ म्हणजे 6 सेंटीमीटर आणि पीबी सुद्धा किती असणार आहे, 6 सेंटीमीटर. तर थोडक्यात एबी कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला, पीबी दिला असेल तर पीबीच्या डबल करायचा. आणि समजा पीबी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, ओके, पीबी जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करणार, पूर्ण एबीच्या हाफ घेणार. तर हा थेरम तुमच्या लक्षात आला असेल. समजा इथे जर मी 12 च्या ऐवजी हा 12 च्या ऐवजी समजा इथे 18 घेतला, एबी 18 आहे, पूर्ण एबी जो आहे तो एबी किती आहे, 18 आहे. तर मग त्या केसमध्ये हा पीबी किती असेल, ओके, पीबी ची व्हॅल्यू किती असेल ते तुम्ही सांगायचं. ओके, इफ एबी 18 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पीबी. ओके,